आणि आता आपल्याला करायचं एक काम, ह्याला झाकायचं असं. पडलं पडलं पडलं. कुठे आहे भाकरी दाखव. तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर सगळे तुम्ही चांगले आहात. मी पण जरा बरं आहे जरा. तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आपण. तर आज तारीख आहे, आज तारीख येते 8 कुठे गेली, 8 एप्रिल. आज बुधवार आहे बघा. आणि इथं बघा सगळं स्वच्छ केलेलं आहे. आपलं सगळं कालचं काम तसं राहिलेलं आहे. मम्मीने स्वच्छ धुतलेलं आहे एकदम. हे बघा, बघू शकता तुम्ही, इथं पाण्यानं धुतलेलं आहे सगळं स्वच्छ. सगळं कालचं काम तसं राहिलेलंच आहे. पेंटीची पोती पडलेली आहे ती उलटी तशीच. ते गव्हाचं पडलेलं आहे तसंच. बाबा इथं बसलेलं आहे, अण्णा इथं बसले ते. इथं बघा बाबा बसले ते. आणि किती वाजले ते बघा, 1:45 वाजले ते. आज पण प्लॅनिंग नव्हतं, पण सुरुवात केली आहे. काय होईल ते होईल, बनाल तसं बन. पण सुरुवात तर करायची, पाऊल तर टाकायचं आहे. होईल तसं होईल. तर कालचं काम सगळं तसंच राहिलेलं आहे. सगळं म्हणजे सगळंच. काय करते इथं, लसूण सुलती? बांधून ठेवायचं ते अजून रानात मी मारदा तसंच आहे. जायचं 5 वाजता जाऊन टाकून तेवढा. बरं बरं. अरे ट्रॅक्टरचं टेप बंद केलं नाही होय. हे बघा, इथले वायर काढले की टेप बंद होणार बघा. झालं बघा बंद. वायर आहे, बटन नाही आपल्याला. कालच्या मित्रांचा ट्रॅक्टर बघितला का, ते ह्याच्यासाठी आलता ते, हे गहू करायला, गहू पुणायला आलता ते. ट्रॅक्टर बघितलं का, 2011चं मॉडेल होतं. आपलं 2005चं मॉडेल आहे. पण आपला ट्रॅक्टर फक्त पहिल्यांदा उसाव चाललेला आहे. 5-6 वर्ष उसाव चालला आहे. आणि जेवढं ट्रॅक्टर 555 आहे ना, तेवढी पॉवर ह्याला आहे. कारण की 575 आहे. मशीन लहानच आहे, पण फुल वाढवलेलं आहे ट्रॅक्टर. एकराला मला वाटतं 20 ते 22 लिटर एकराला नांगरटीला डिझेल लागते ह्याला. 20 ते 22 लिटर 575ला. त्याच्यामुळं 5 वर्ष उसाव चालवलं होतं ट्रॅक्टर आपण. आणि नंतर ना आपण शेती कामासाठीच वापरतो ट्रॅक्टर आपला. आता तर काय धारा काढायलाच वापरतो. तर बघूया आता आपलं पुढचं काम थोडंसं. मित्रांनो, पाहुणे येईल ती, पाहुणे तुम्हाला दाखवतो कोण आली ती. हे बघा, तुम्हाला त्यांची गाडी दाखवतो. शूट काय करत नाही त्यांच्यासमोर, कारण की पाहुणे लय मोठी आहे ती. तुम्हाला त्यांची गाडी दाखवतो मी. ती भावांचा फोन आहे. हॅलो मित्रांनो, तिकडे गाडी आहे बघा त्यांची. इकडे गाडी आहे स्कॉर्पिओ. पाहुण्यांना चालेल आता पोहे. बघा पोहे केलेले आहेत. एक जणच आहे, नाही बाकीचे आहेत, पण त्यांना दिली तर मागाशी. आणि रसना पण केलं तर मागाशी बघा. रसना पण दिलेलं आहे त्यांना. एवढं राहिलं आहे आता. हे आता मीच पेणार सगळं. माझ्याच नंबर आहे रसना. तर मित्रांनो, पाहुणे गेलेली आहे ती. आणि आता आपल्याला करायचं एक काम. काय काम आहे माहीत आहे का? इथं पेंडीची पोती कुठं टाकायची? हां, ही पेंडीची पोती उचलून तिथं टाकायची. ती उचला, मी घेऊ का तुम्ही घेताय? आणि मम्मी बघा इकडं काय करते. मम्मी तू काय करते? काय नाही, आता गहू भरून ठेवायचा बाळा. मित्रांनो, पोते घेऊन चाललोय इथे टाकायचं. आत्ताशी 2 पोती टाकली ती, अजून अवयवलंय पोते येते. उचला उचला. तर मित्रांनो, आपण सगळी पेंडीची पोती आणि बोशाची पोती तिथं ठेवलेली ती बघू शकता तुम्ही. इथं पेंड आणि बोसा ठेवलेला आहे. आता थांब जातो. आता आपल्याला लिंबाचा डाळा आणायला जायचं आहे. कारण की काय होतं माहिती आहे का, किडी लागू नये म्हणून आपण ह्यात टाकतो पाला. हे बघा, आता आपल्याला गहू भरायचं आहे. ह्यात पाला टाक्यात पलीकडे टाकलं आहे. अगे ह्यात कुठं गव्हाचं आहे? ह्यात पाला कुठं आहे? अरे ह्यात पाला कुठं आहे? टाकलाय, आणायचं आहे अजून. तिकडे आपल्याला लिंबाचा पळत जायला सांगितलंय.
5 मिनिटात घेऊन यायचं पाला पाला लिंबाचं. बाबा इथं खुरपलं ते बघा, दिसलं का? हे बघा लिंबाचं झाड. बस झालं एवढंच. मला वाटतं एवढा पाला कमी पडेल आपल्याला. बघू, नाही पडत कमी, येऊया परत ना माघारी. पळत जाऊया. हनुमान घ्या डोक्याशी बाय. आलो घरी, चला. तर अशा पद्धतीने पाला टाकायचा आला आहे. हे पण टाकायचं आहे आणि हे पण टाकायचं आहे, बोरिक ॲसिड. यानं काय होतं माहिती आहे का, किडी लागत नाही ते. चला घ्या पोते. अण्णांनी पोतं उचललेलं आहे, जाऊ द्या. आता उचल्या सगळी पोते आपण. तर ठिकीला जड आहे त्याच्यामुळं निमक कमी करायचं चालू आहे, जातच नाही. मग मी तिकडं पाला आणि पावडर टाकते आणि मी नाही अण्णा तिथं पाट्या वाहतात आहे आणि मी व्हिडिओ काढतोय. तर आता मी पोतं उचलणार आहे एकटा. खाली घ्या. अहो हे खाली घ्या. वर घ्या वर. चला चला टाक. टाकलं का? 4 चपात्या लागतात खायला, तेव्हा पोत उचलत. तू खातो एक नाही तर 2. चपात्या आहेत का? चपात्याने डबा भरलाय आणि कणक्या कशाला भरून ठेवायचे ते काय ग, गुराला चारायचं ते. उरका उरका. तर अण्णाने दुसरी पाटी पण उचललेली आहे. भरलं की हा ते दुसरा ठपा दे की जरा. बाजायला 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 भरलंय भरपूर. बस अगं हे बसायचं टोपण कसं आहे, किती लेवल झाली बघ. अहो ही पण भरायचं आहे वय. नाही नाही मी काय म्हणतो, ही पण भरायचं आहे का? भरायचा नाही सगळा मग. तर आपण ह्यामध्ये सगळं गहू ठेवलेलं आहे बघा, ह्याला झाकायचंच. पडलं पडलं पडलं. झाकायचं बघा असं ह्याला. आता ही कणगी भरायची. ही भरायची कणगी. हे ह्यात टाका, ह्या बुटक्या कणगीत. तर आता आपल्याला ह्यातला काय गहू ह्याच्यात टाकायचं आहे आणि काय गहू असंच ठेवायचं आहे. बघूया आता इथलं काम सगळं राहिलेलं. तर मित्रांनो आता आपण बांधतोय ठिकी. गव्हाच्या पोत्याची ठिकी बांधतोय आपण. इथं बघू शकता तुम्ही, आपण बांधतोय ठिकी. आपण माझ्या अण्णा बांधत आहे आणि मी बसलो इथं. तर ही सगळी पोती येते ना, ही सगळी पोती ती त्या कोपऱ्यात टाकायची ती तिथं. तर ह्या पद्धतीनं पोतं बांधायचं बघा असं. ठीक आहे, माझं बोट गावला बांधलं पॅक एकदम. तर बांधूया सगळी ठिकी आपण आणि ठेवूया त्या कोपऱ्यामध्ये. तर मित्रांनो आता वाजले ते 7 आणि ही टिकी सगळी आपली बांधून झालेली आहे ती. कुठं ठेवायची? आता ही टिकी ठेवायची ती तिकडं, त्या कोपऱ्यात ठेवायची ती ना. पाणी आलं तर ही सगळं ठिकी आहे ती ना त्या कोपऱ्यात ठेवायची ती. तुम्हाला मगाशी म्हणल्याप्रमाणे ही सगळी ठिकी तिथं ठेवायची ती आपल्याला. ठीक आहे, तिथे कुठं ठेवायची? ही 8 आहे ती, सगळी तिथं ठेवूया चला. 7 आहे ती. तर मित्रांनो आपण इथं सगळी ठिकी ठेवली ती. इथली ठिकी येते ना ती इथं सगळी ठेवली ती. अंधार झाला त्याच्यामुळे काय दिसत नाही. हा फोन लावला आहे मी, त्याच्या बॅटरीनं माझ्या फोनची पण चार्जिंग उतरलेली आहे सगळी. 10% राहिलं आहे फक्त. तर आपण इथली ठिकी सगळी उचलून ती टाकली ती आणि आता इथलं सगळं आवरायचं चालू आहे बघा. इथलं सगळं आवरायचं आणि ढाबळा घडी करायचा आहे. मम्मी गोळा करते बघा इथं. तर मित्रांनो आपलं सगळं काम झालेलं आहे. सगळं म्हणजे ती मागाशी आपण पोती सगळी उचलून ठेवलेली आहे ती. आणि आता वाजले ते 9:15 वाजले ते, कारण की तिथं अंधार आहे तुम्हाला दाखवतो. 9:15ला 5 मिनटं कमी येते. आणि स्वयंपाक काय केला बघा, लाईट गेलेली आहे. मग अशी पाहुण्याने खायला आणलं आहे बघा हे असलं. तर ह्यात आहे भात. भात आहे ना ह्यात, भातच असेल ह्यात. अहो नाही फुटत. नाही वाटाणा आहे मित्रांनो ह्यात. वाटाण्याचं कालवण करायचं आहे अजून. काय केलंच नाही अजून कालवण. अयो बसतं नाही कसं आहे. बसतंय. अरे देवा
मित्रांनो भाकरी नाही ते अजून केलं. मम्मी भाकरी हो भाकरी केल्या का नाही? आणि होय. थांब जरा. बा सकाळचं हा ग भाकरी केल्या का नाही? सकाळी 9 वाजता जेवतोय. चल तुला दाखवते. कुठं आहे ते भाकरी दाखव. कुठं आहे ते भाकरी? कुठं भाकरी दिसते ते का? अगं डबा तसाच आहे सगळा. चपाती चपाती सकाळची खायची ते. हो मित्रांनो सकाळची चपाती खायची कारण की चपाती राहिली आहे भरपूर. तर करूया जेवण आणि झोपूया. आजचा व्हिडिओ आवडला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आता पुन्हा त्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.